Hello everyone. We start our next topic, that is cardiovascular drug. तर कार्डिओव्हास्क्युलर ड्रग म्हणजे काय? कार्डिओ म्हणजे ऑब्वियसली हर्ट आणि वस्क्युलर म्हणजे काय? वेसल्स. बरोबर आहे. असे ड्रग जे की कशावर अफेक्ट करतात? हर्टवर आणि पर्टिक्युलरली ब्लड वेसलवर अफेक्ट करत असन. आता ब्लड वेसल आणि हर्टवर अफेक्ट करणं त्याचा यूज काय आहे? टू मॉडिफाय द कार्डियाक आउटपुट आणि ब्लडचं प्रॉपरली आपल्या पूर्ण बॉडीमध्ये काय झालं पाहिजे? डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. हे पर्टिक्युलरली त्या कार्डिओव्हास्क्युलर ड्रगचा एम राहतो. बरोबर आहे. मग मला सांगा बरं, आता कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस कोणते कोणते असतात? एकतर काय होणार? सगळ्यांना माहीत असलेलं जे म्हणजे कार्डियाक अरेस्ट, ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. प्रॉपर जर हार्ट पंप केलं नाही त्यामुळे ब्लड सप्लाय आपल्या पूर्ण हार्टला आणि बाकीच्या अदर ऑर्गन्सला होणार नाही. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो हार्ट फेल्युअर किंवा कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. कारण की त्या ठिकाणी जी पंपिंगची मसल कॉन्ट्रॅक्शन असते ते फोर्स काय होते? रिड्यूस व्हायला लागतं. हार्टला तेवढी एनर्जी भेटत नाही. ठीक आहे. दुसरं कोणता असतो? एक तर प्रॉपरली कार्डियाक रिदम काय झाली? चेंज. आपल्याला माहिती कार्डियाक रिदम कशावर डिपेंड असते? लब डब लब डब. कॉन्ट्रॅक्शन झालं तर लब आवाज येतो, रिलॅक्सेशन झालं तर डब. लब डब लब डब असा आवाज काय होतो? कंटिन्यू सुरू असतो. त्यालाच आपण काय म्हणतो? एक प्रकारची रिदम हार्ट पंप करत असताना देत असते. ठीक आहे. आणि त्या पंपिंगमध्ये जर डिस्टर्बेशन झालं म्हणजे ऑटोमॅटिकली कशामध्ये होणार? कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशनमध्ये डिस्टर्बन्स झालं तर त्याला आपण काय म्हणतो? कार्डियाक अरेथमिया. हे झालं दुसरी कंडिशन. तिसरं म्हणजे ऑब्व्हियसली ब्लड प्रेशर लो, कमी किंवा जास्त झालं तर काय होणार? हायपरटेन्शन. जास्त झालं तर हायपरटेन्शन, कमी झालं तर हायपोटेन्शनसारखे डिसीज होणार, डिसऑर्डर होतील. त्याचबरोबर मग आपण अजून एक कंडिशन होते ज्याला म्हणतो आपण अंजायना पेक्टोरिस. अंजायना पेक्टोरिसमध्ये काय होतं? कंटिन्यू हार्ट चेस्ट पेन. काय होतं? चेस्ट पेन व्हायला लागतं. आणि चेस्ट पेन कशामुळे होतो? बिकॉज ऑफ द डिक्रीज द सप्लाय ऑफ किंवा इनसफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन टू द हार्ट. जर ऑक्सिजनला इनसफिशियंट सप्लाय झाला, कशाचा? ऑक्सिजनचा. कशाला? हार्टला जर इनसफिशियंट सप्लाय झाला ऑक्सिजनचा तर काय होणार? चेस्ट पेन व्हायला लागणार आणि त्या कंडिशनला आपण म्हणतो अंजायना पेक्टोरिस. आता इनसफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑब्व्हियसली कशाचा? ब्लडचा. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण अंजायना पेक्टोरिस. आणि लास्ट कोणतं आहे कंडिशन? ज्यामध्ये काय होते? जे आपण फॅटी फूड खातो त्याचं डिपोजिशन कुठं होत असतो? जे काही आर्टेरियलचं ल्युमेन असते. ठीक आहे. आर्टेरियलचं ल्युमेन असतं, त्या ल्युमेनवर काय होते? कोलेस्टेरॉलचं डिपोजिशन होते आणि त्या डिपोजिशनमुळे काय होणार? त्या ठिकाणची जी आर्टेरियल वॉल आहे ती थिक व्हायला लागन. थिक झाल्यामुळे त्या ठिकाणी ब्लड सप्लाय कसा होणार? कमी व्हायला लागन आणि त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? ॲथेरोस्क्लेरोसिस. काय म्हणतो त्या कंडिशनला? ॲथेरोस्क्लेरोसिस. आलं लक्षात? डिपॉझिशन ऑफ कोलेस्टेरॉल इनसाइड द आर्टेरीमध्ये काय होते? डिपॉझिशन ऑफ कोलेस्टेरॉल. आता बघा बरं ह्या ठिकाणी आणि मध्ये मध्ये आपण असं ऐकतो की क्लॉट व्हायला लागतं. ठीक आहे. काय होतं? हार्टमध्ये क्लॉट व्हायला लागतं. मग अशा एजंटला हे जे सगळे डिसऑर्डर्स झाले जे की काय करतं? डायरेक्ट आपल्या हार्टवर अफेक्ट करतात. बरोबर आहे. मग त्याला ट्रीट करण्यासाठी आपल्याला असे एजंट द्यावं लागतील जे की काय करतील? व्यवस्थित प्रॉपरली कार्डियाक आउटपुट करतील, पंपिंग करतील हार्टचं आणि जेणेकरून ब्लड फ्लो रेग्युलर करतील आणि काय करतील? ब्लडचा सप्लाय पूर्ण बॉडीमध्ये प्रॉपरली करतील. त्या एजंटला आपण काय म्हणतो? कार्डिओव्हास्क्युलर एजंट. मग बघू त्याची डेफिनेशन काय मग कार्डिओव्हास्क्युलर एजंटची. The agent that exert their action on the heart or blood vessel to modify the cardiac output or a distribution of blood to a certain portion of a circulatory system called as कार्डिओव्हास्क्युलर ड्रग्स. काय करतात? जे असे ड्रग्स जे काय करतात? हार्टवर आणि ब्लड वेसलवर पर्टिक्युलर ॲक्शन देतात. त्यामुळे काय होणार? कार्डियाक आउटपुट मॉडिफाईल होईल आणि त्या ठिकाणी ब्लडचं डिस्ट्रीब्युशन सगळ्या सर्क्युलरी पार्टला भेटेल आणि ब्लड प्रॉपरली फ्लो होईल. त्याला आपण काय म्हणतो? कार्डिओव्हास्क्युलर एजंट. मग क्लासिफिकेशन बघू कार्डिओव्हास्क्युलर एजंटचा. पहिला क्लास आहे कार्डिओटॉनिक. त्याचं एक्झाम्पल आहे डिगॉक्झिन जो की कशावर ट्रीट करतो? कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. सेकंड कोणता आहे? अरेथमिक.
अँटी अरेथमिक ड्रग, जे की कशावर ट्रीट करतो, अरेथमियाला. त्याचे एक्झाम्पल आहे क्विनिडीन, प्रोकेनामाइड आणि प्रोप्रेनरॉल. तिसरा आहे अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट, जे की कशावर ट्रीट करतो, हायपरटेन्शनवर. त्याचे एक्झाम्पल आहे मिथिलडोपा. चौथा आहे वॅसोडायलेटर, त्याचे एक्झाम्पल आहे ग्लिसरील ट्रायनायट्रेट, जे की कशावर ॲक्ट होतं, अंजायना पेक्टोरिस. काय करतो, व्हॅसोडायलेशन, ब्लड वेसलला डायलेट करतो, जेणेकरून ब्लड सप्लाय प्रॉपरली होईल. आणि लास्ट कोणतं आहे, लिपिड लोअरिंग एजंट. त्याचे एक्झाम्पल आहे निकोटिनिक ॲसिड आणि क्लोफायब्रेट. हे कशावर, लिपिड लोअरिंग म्हणजे बघा मी आत्ता सांगितली कंडिशन कोणती आहे, ॲथेरोस्क्लेरोसिस. त्यामध्ये डिपोजिशन ऑफ कोलेस्टेरॉल होतं आणि हे लिपिड लोअरिंग एजंट काय करतं, त्या कोलेस्टेरॉलचं डिपोजिशनला काय करतं, लोअर करतं, म्हणजे विरघळून टाकतं त्या लिपिडला. आलं लक्षात, लिपिडची त्या ठिकाणची क्वांटिटी काय करतं, लोअर करतं आणि ब्लड सप्लाय प्रॉपरली करतं. त्याला काय म्हणतो आपण, लिपिड लोअरिंग एजंट. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अदर ड्रग आपण त्याला देतो. एक तर डायुरेटिक, त्याचं एक्झाम्पल आहे फ्रुसेमाइड, आणि दुसरं आहे अँटीकोॲग्युलंट, एक्झाम्पल आहे वारफॅरिन. म्हणजे असे टोटल कार्डिओव्हास्क्युलर ड्रगचे 6 क्लास आहेत. पहिला म्हणजे कार्डिओटॉनिक, एक्झाम्पल आहे डिजिटॉक्झिन. सेकंड आहे अँटी अरेथमिक, एक्झाम्पल आहे प्रोकेनामाइड किंवा प्रोप्रानोल. आणि तिसरं आहे अँटी हायपरटेन्सिव्ह, एक्झाम्पल आहे मिथिलडोपा. चौथा आहे वॅसोडायलेटर, एक्झाम्पल आहे ग्लिसरील ट्रायनायट्रेट. पाचवा आहे लिपिड लोअरिंग एजंट, एक्झाम्पल आहे क्लोफायब्रेट. नंतर ऑदर्समध्ये 2 सबटाईप्स आहेत, डायुरेटिक फ्रुसेमाइड आणि अँटीकोॲग्युलंट कोणतं आहे, वारफॅरिन. हे झाले कार्डिओव्हास्क्युलर ड्रग्स. आता बघू आपण प्रत्येक क्लासची स्टडी करू. पहिला क्लास कोणता आहे बघा, कार्डिओटॉनिक्स. काय डेफिनेशन बघू, काय डेफिनेशन, द ड्रग विच इन्क्रीजेस द. बरं मला त्याआधी सांगा डेफिनेशन स्टडी करायच्या. टॉनिकचा यूज कशासाठी करतो आपण, बरोबर आहे, आपल्याला एनर्जी करण्यासाठी, नरिश करण्यासाठी. ओके, आणि एनर्जी भेटल्यामुळे आपण कसं होतं, स्ट्रॉंग, हेल्दी. ठीक आहे, त्यामुळेच आपण टॉनिक यूज करतो. आता ह्या ठिकाणी टॉनिक कोणाला द्यायची, आपल्याला हार्टला. कार्डिओटॉनिक ड्रग्स म्हणजे जे काय करतं, हार्टचं जे प्रॉपर फंक्शन आहे कॉन्ट्रॅक्शनचं, ते काय करतं, प्रॉपरली करतं. म्हणून डेफिनेशन काय, द ड्रग विच इन्क्रीजेस द फोर्स ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट. काय करतात, द ड्रग विच इन्क्रीजेस द फोर्स ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट विदाउट इन्क्रीजिंग इट्स ऑक्सिजन कन्झम्पशन आर कॉल्ड ॲज कार्डिओटॉनिक ड्रग्स. काय करतो, पर्टिक्युलरली पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट देतो, म्हणजेच मसल कॉन्ट्रॅक्शन काय करतो, इन्क्रीज करतो. काय इन्क्रीज न होऊ देता, ऑक्सिजन कन्झम्पशन जास्त होऊ न देता, फक्त हार्टची जी कॉन्ट्रॅक्शनची ॲक्टिव्हिटी आहे ती काय करतो, इन्क्रीज करतो. त्याला आपण म्हणतो कार्डिओटॉनिक ड्रग. काय म्हणतो, कार्डिओटॉनिक ड्रग. नेक्स्ट पॉईंट बघा, these drugs on hydrolysis give sugar and an aglycon, that is non-sugar part. The aglycon part of steroidal nucleus which is linked glycosidically with sugar moiety. Hence, they are called as cardiotonic glycoside or cardiac steroidal glycoside. आता हे जे आहेत कार्डिओटॉनिक ते पर्टिक्युलरली कार्डियाक ग्लायकोसाइड्सच असतात. ठीक आहे, आणि ग्लायकोसाइड म्हणजे तुम्हाला माहिती, ज्यामध्ये काय होतं, शुगर अँड नॉन शुगर मॉइटी एकमेकांना ग्लायकोसाइडिकली काय होतात, लिंक होतात. त्याला आपण काय म्हणतो, ग्लायकोसाइड. ठीक आहे, आणि त्या ग्लायकोसाइडचा यूज कशासाठी करतो आपण, टू ट्रीट द CHF, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. म्हणून त्याला आपण काय म्हणणार, कार्डियाक ग्लायकोसाइड. काय म्हणणार, कार्डियाक ग्लायकोसाइड्स, जे की त्याचे 2 पार्ट असतात, एक तर ग्लायकॉन आणि दुसरा अग्लायकॉन पार्ट. आलं लक्षात. आता ग्लायकॉन पार्ट काय करणार, पर्टिक्युलरली, ठीक आहे, जो ग्लायकॉन पार्ट आहे पर्टिक्युलरली, म्हणजे ग्लायकॉन म्हणजेच काय, शुगर मॉइटी, ती पर्टिक्युलरली आपल्याला 3 गोष्टी करत असते हार्टसाठी. आणि तेच अग्लायकॉन पार्ट जो आहे म्हणजेच नॉन शुगर मॉइटी, ती पर्टिक्युलरली कोणती ॲक्टिव्हिटी देणार, कार्डिओटॉनिकच ॲक्टिव्हिटी देणार. त्याचबरोबर ग्लायकॉन पार्ट जो आहे त्या ग्लायकोसाइडमधला, तो काय करतो, एक तर सोल्युबिलिटी इन्क्रीज करतो, त्या ड्रगची पोटेन्सी वाढवतो, स्टॅबिलिटी वाढवतो, आणि टॉक्झिसिटी काय करतो, डिक्रीज करतो. लक्षात ठेवायचं, आपल्याला माहिती ग्लायकोसाइडमध्ये 2 पार्ट असतात, अग्लायकॉन आणि ग्लायकॉन, म्हणजे शुगर आणि नॉन शुगर. जी शुगर पार्ट आहे, ठीक आहे, ग्लायकॉन पार्ट, तो काय करतो, वॉटर सोल्युबिलिटी इन्क्रीज करतो,
त्याची पोटेन्सी वाढवतो, स्टॅबिलिटी वाढवतो आणि काय करतो, टॉक्झिसिटी कमी करतो. आणि तेच नॉन शुगर पार्ट म्हणजेच अग्लायकॉन पार्ट पर्टिक्युलरली कार्डिओटॉनिक ॲक्टिव्हिटीसाठीच काय करतो आपण, यूज करतो. आलं लक्षात. हे झालं आपलं कार्डिओटॉनिक ड्रग्स. आलं लक्षात. त्याचं डेफिनेशन, त्याचं डिस्क्रिप्शन. आता राहिलेला जो पार्ट आहे तो म्हणजे त्याचे ड्रग्स जे की डिजिटॉक्झिन आहे, डिगॉक्झिन आहेत, ते बघू आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके, तोपर्यंत बाय.